तर मी ही स्वच्छ मिरची धुवून घेतलेली आहे. आता ही मी कट करते आहे. अशी छान अशी चटपटीत रोजच्या जेवणासोबतही आपण खाऊ शकतो अशी प्रकारची आपण मिरची बनवतो आहे. आणि ती पण एकदम साध्या पद्धतीने आणि खायला तर खूप छान. आता ही मिरची मी तव्यावर तेलामध्ये थोडीशी फ्राय करून घेणार आहे. त्याच्यावर थोडं तेल टाकून घेते आणि हिला चांगलं खमंग भाजेपर्यंत आपण तेलामध्ये टाकून थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत. त्याच्यानंतर मी थोडंसं आता 1 चमचा भरून शेंगदाण्याचं कूट टाकले आणि त्याच्यामध्ये थोडंसं नॉर्मल आपण पाणी टाकून घेणार आहोत जेणेकरून शेंगदाण्याचं कूट असं मऊसर होऊ शकते. झाली ना मिरची तयार आता. तर ही पहा रोजच्या जेवणासोबत आपण कधीही करू शकतो. खूपच छान.